नमस्कार मंडळी, मी राजेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिटवीन द लाईन्स. मंडळी, बिटवीन द लाईन्समध्ये आजचा आपला विषय आहे हा एक असा अभूतपूर्व, एक अद्वितीय मंत्र की जो सर्वश्रेष्ठ आहे, अत्यंत पवित्र आहे. म्हणजे पावित्र्य या शब्दाला जिथे मर्यादा पडतात असा हा मंत्र आहे. महान मंगल, सर्वोत्तम, सर्वोपरी. यस, गायत्री मंत्र. ओम भूर्भुवः स्वः, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. काय आहे हा मंत्र? लेट्स गेट ऑन टू इट. मंडळी, ऋग्वेदाच्या 3ऱ्या मंडलातली ही ऋचा आहे जी गायत्री मंत्र या नावाने प्रसिद्ध आहे. फॅक्ट चेक: गायत्री मंत्रामध्ये गायत्री मातेचा उल्लेखच सापडत नाही. बघा, मंत्र म्हणून बघा, आहे आहे नाहीये, राईट? का? पाहूया. मंडळी, गय म्हणजे प्राण आणि त्री हा कसला आहे? त्राण करण्याचा. म्हणजे त्या प्राणाचं जो रक्षण करतो, संवर्धन करतो आणि विकास करतो, असं जी रक्षण, संवर्धन आणि विकास करणारी जी अमूर्त शक्ती आहे ती शक्ती म्हणजे गायत्री. आणि हा त्या गायत्रीचा मंत्र आहे जी प्राणाचं संवर्धन करणारी शक्ती आहे. म्हणजे प्राण, द बेसिक इन्स्टिंक्ट्स ऑफ एव्हरी बीइंग, नॉट जस्ट ह्युमन बीइंग. ह्या प्रत्येक चराचर वस्तूमध्ये 2 मूलभूत घटक आहेत, एक म्हणजे देह आणि एक म्हणजे देही. आता आपण आपलंच उदाहरण घेऊया, मानवाचं. हा आपला देह जो आहे, जो आपण आयुष्यभर अक्युम्युलेट केलेला आहे, एका क्षणाला तो संपतो, आपण मृत्यू पावतो. त्या क्षणी आपला स्थूल देह तिकडेच असतो. परंतु आपला प्राण म्हणजे आपला जो देही आहे, जो या देहामध्ये वास करतो, तो निघून जातो. आणि हा जो देही आहे हा प्रत्येक सजीव आणि अजीव वस्तुजातांचं मूलभूत चेतन तत्व आहे. आणि ह्या मूलभूत चेतन तत्वाचा विकास करणारा हा मंत्र आहे. आणि म्हणूनच हा अत्यंत सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम, पवित्रतम, मंगलमयी मंत्र आहे. श्रोतेहो, हा एक परिपूर्ण मंत्र आहे. हा एक चतुर्व्यूह मंत्र आहे. म्हणजे काय? एक 4 प्रकारचे मंत्र असतात. परमात्म्याचं रूप वर्णन करणारे, परमात्म्याचं गुण वर्णन करणारे, परमात्म्याची स्तुती करणारे, आणि 4 परमात्म्याची प्रार्थना करून, परमात्म्याची म्हणजे त्या मंत्राची जी अधिष्ठात्री देवता आहे त्या देवतेची स्तुती करून कुठल्या तरी गोष्टीची याचना करणारे, असे 4 प्रकारचे मंत्र आहेत. आणि हा जो गायत्री मंत्र आहे हा चतुर्व्यूह मंत्र आहे. ह्याच्यामध्ये 4ही आशय येतात, असा हा परिपूर्ण मंत्र आहे. या मंत्राची जी देवता आहे, कुठली देवता? सवितृ. आता ही सवितृ देवता म्हणजे कोण? सूर्य? होय आणि नाही. या सूर्याच्या पलीकडे सवितृ देव आहे मंडळी. जशी पृथ्वी हा त्या सोलार सिस्टीमचा म्हणजे सूर्यमालेचा भाग आहे, तसा हा सूर्य ज्या मालेचा भाग आहे त्याचा जे अधिष्ठान तो हा सवितृदेव. आणि हा सवितृदेव म्हणजे काय? जर तो मूळ परमपुरुष आहे, जे परब्रह्म आहे, त्याचे जे 2 बेसिक क्वालिटीज आहेत, आस्पेक्ट्स आहेत, एक म्हणजे स्वसंवेद्यता आणि दुसरं म्हणजे स्वयंप्रकाश. हा सवितृ म्हणजे तो स्वयंप्रकाश आणि ही गायत्री माता म्हणजे ती स्वसंवेद्यता. आपल्याला ज्ञानेश्वरीच्या मंगलाचरणातली पहिली ओवी आठवत असेल. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूप जे आपण मगाशी म्हटलेलं प्राण तत्व, आणि ते कसं आहे? स्वसंवेद्य आहे. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. हा स्वसंवेद्यता म्हणजेच ती गायत्री माता. आणि हा सवितृ जो आहे हा ती गायत्री माता आणि तो परमात्म्याचा स्वयंप्रकाश, या दोघांचं साहचर्य दर्शवतो. म्हणजे व्हेन आय से गायत्री, इट्स ॲक्च्युअली रेफर्स टू दॅट परमपिता आणि ती परमेश्वरी माता. आणि जेव्हा मी हा मंत्र उच्चारतो तेव्हा तो त्या सवितृ देवाला, अर्थात त्या मूळ परमपुरुषाचा जो स्वयंप्रकाश आणि स्वसंवेद्यता आहे त्याला डिरेक्टली रेफर करतो. काय आहे हा मंत्र? ओम भूर्भुवः स्वः. पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्ग, ज्याला आपण त्रिभुवन किंवा त्रिलोक असं म्हणतो. ओम भूर्भुवः स्वः
या तिन्ही लोकांच्या पलीकडे असणारा कोण? तत् सवितुर वरेण्यम. असा जो सवितृदेव आहे त्याच्या सर्वश्रेष्ठ, वरेण्यम म्हणजे वरिष्ठ, त्याच्या सर्वश्रेष्ठ काय? भर्गो. त्याच्या सर्वश्रेष्ठ ऐश्वर्य जे आहे ते भर्ग. मंडळी, भर्ग म्हणजे काय? भर्ग म्हणजे एक असं तेज जे सर्वश्रेष्ठ तेज, परमात्म्याच्या नव अंकुर ऐश्वर्यापैकी सर्वश्रेष्ठ ऐश्वर्य कुठलं असेल तर ते हे भर्ग. हे भर्ग काय करतं? माझ्या शरीरात, माझ्या प्रभामंडलात शिरल्यानंतर माझं शरीर, मन, बुद्धी आणि प्राण या चारही देहांवरती कार्य करतं आणि त्यातल्या विकृती दूर करतं आणि मी कॉन्स्टंटली अविकृत होत राहतो. आणि म्हणून या भर्गाला रेफर केलेलं आहे. कशाकरता रेफर केलेलं आहे? भर्गो देवस्य धीमहि. त्या भर्गाचं मी ध्यान करतो. म्हणजे आपण ज्या गोष्टीवरती ध्यान लावून बसतो ती गोष्ट आपण प्राप्त करतो. राईट? ह्या ठिकाणी मी कसलं ध्यान करतो आहे? तर त्या सवितृदेवाच्या, सवितृदेवस्य वरेण्यम भर्गो, त्याचं जे वरिष्ठ भर्ग असं जे तेज आहे त्या भर्गाचं मी ध्यान करतो. आणि त्याच्या बदल्यात मी काय मागतो आहे? धियो यो नः प्रचोदयात. तो सवितृदेव जो आहे तो माझ्या बुद्धीला प्रेरित करो. मंडळी, इथेच मेख आहे. माझ्या बुद्धीला प्रेरित करो. काय मागणं मागितलेलं आहे? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मंत्राचे 4 प्रकार आहेत. त्यातला चौथा जो आहे तो त्या मंत्राच्या अधिष्ठात्री जी देवतेला प्रार्थना करून काहीतरी याचना करणारा असा तो मंत्राचा प्रकार आहे. पण काय याचना करायची तेच आम्हाला कळत नाही. राईट? आम्ही घर, बंगला, गाडी हेच मागत बसतो आणि खरं जे मागायचं आहे ते विसरून जातो. लहानपणी मात्र मागायचो, आपण म्हणायचो देवा मला चांगली बुद्धी दे. आणि हेच खरं मागणं आहे मित्रांनो. आणि हेच जे मूलभूत मागणं आहे ते मी या मंत्रामधनं मागतो. काय? धियो यो नः प्रचोदयात. माझ्या बुद्धीला प्रेरित कर. म्हणजेच काय? माझी बुद्धी जर का सन्मार्गावरती असेल तर आहार, विहार, आचार, विचार हे देखील सन्मार्गावरच असणार आहेत. आणि त्या योगे मी जी कर्म करतो ती देखील सत्पात्रीच असणार आहेत मंडळी. असा ह्या मंत्राचा गर्भित अर्थ आहे. तर मंडळी, असा हा पवित्रतम, महान, मंगलमयी आणि मूलभूत मंत्र आहे. माणसाचा सर्वांगीण विकास करणारा असा हा मंत्र आहे. फक्त देर इज अ बिट ऑफ अ डिस्क्लेमर. हा मंत्र शक्यतो रात्रीचा म्हणत नाहीत. म्हणजे तो म्हटल्याने पाप लागतं असं नाही. तर हा तेजाचा मंत्र आहे मंडळी. सूर्यास्तानंतर पृथ्वीवरती ते भर्ग उपलब्धच नसतं. त्याच्यामुळे आपण ध्यान कशाचं करणार, नाही का? आणि दुसरं, ह्या मंत्राचं पावित्र्य इतकं आहे की पवित्र ह्या शब्दालाही जिथे मर्यादा पडाव्यात. मग मी हा मंत्र म्हणू शकतो का? माझं पावित्र्य तितकं आहे का? तर होय आणि नाही. हे कसं? मंडळी, गायत्री मंत्राचा उल्लेख केला की आपल्या डोळ्यासमोर एक ऋषी येतात, विश्वामित्र. राईट? तर या विश्वामित्र ऋषींनी प्रचंड मोठी तपश्चर्या केली आणि हा जो मंत्र आहे, सत्ययुग संपल्यानंतर मानवामधलं सत्वगुणाचा क्षीण झाला, सत्व संपत आलेलं होतं. मग असं सत्व संपत आलेल्या माणसाला सुद्धा हा गायत्री मंत्राचा उच्चार करता यावा आणि त्या योगे त्याची शुभ फळं प्राप्त करता यावीत, यासाठी त्यांनी ती तपश्चर्या केली. आणि तो मंत्र अगदी सामान्यातल्या सामान्य मानवासाठी सुद्धा तो उच्चार केल्यानंतर त्याची फळं प्राप्त होतील अशा रीतीने तो सिद्ध करून घेतला. ही आहे या गायत्री मंत्रामागची विश्वामित्रांची स्टोरी. मंडळी, आय होप व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक जरूर करा, आपल्या आप्तांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. मंडळी, चैत्र नवरात्र चालू आहे. कालच आपण दुर्गे दुर्गड भारी या आरतीचा अर्थ पाहिला आणि आज आपण गायत्री मंत्राच्या बिटवीन द लाईन्स रीड केलेला आहे. आय होप ही नवरात्र आपल्या सर्वांसाठी खूप अर्थपूर्ण ठरत असावी अशा शुभेच्छा आपल्या सगळ्यांना देतो आणि ह्या नोटवरती मी थांबतो, आपली रजा घेतो. राम राम.